नमस्कार मंडळी. तर तुम्हाला चला शेतात नेते आणि सायंकाळची वेळ आहे आणि वातावरण असं काहीसं झालेलं आहे आणि ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत आणि ह्या जी फुलाची भाजी छान अशी होती आणि मधुमेह डायबिटीज लोकांसाठी ही भाजी खाल्लेली खूप आरोग्यास फायद्याची असते. तर चला आता तुम्हाला हे तर तुम्ही शेत पहिले या मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच्यावरतीच एक शेतात रान आहे तर त्यामध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवते. तर इथं पण सीताफळ आहेत. तर असं काहीच हे वरलं शेत आहे आणि ह्या सीताफळामध्ये या ज्या आधी आपण आंतरपीक म्हणून उडीद घेतला होता तर उडीद पण छान आलेला होता. तर आता यामध्ये ज्वारी पेरलेली आणि नाही म्हटलं तरी ज्वारी खाण्यापुरती होते त्यामुळं आणि ह्याला एकदा पाणी दिलं कारण हे रान एवढं चांगलं नाही म्हणजे ह्याला चोपान म्हणतात आणि लगेच म्हणजे वाळतं आणि पाणी जास्त नव्हतं त्यामुळं मी मध्ये ह्याचा काही व्हिडिओ घेतला नाही. आणि ह्याच्या आधी ह्या आमच्या ज्वारीच्या आधी माझ्या चुलत सासऱ्यांनी पेरली होती. आम्ही त्यांच्या आधी पेरली होती आणि नंतर ती पेरली होती ते रानात कारण त्यांना त्या रानात त्यांनी पाणी पण नाही दिलं तरी पण ती ह्याच्या बरोबरीला आली कारण ते रान म्हणजे तुम्हाला दिसते का नाही तर ते रान चांगले आणि ह्या रानाला पाणी दिल्यानंतर त्याच्या आधी 8-10 दिवस पेरून पण ही नाही आणि इथं सगळ्यात आधी मी खुरपायच्या आधी इथं पाणी दिलं तर त्यामुळे ते एकच तेवढा डामका म्हणता येईल एरिया म्हणता येईल तर आमच्या भाषेत डामकाच म्हणतात. तर हे आणि त्यामध्येच आपण पेरूचे झाडं लावलेली आहेत. तर ते भरपूर असे पेरूची पण विकण्यासाठी आमच्याकडं कोणी नाही आणि घेऊन कोण जाणार बाजारात कोणाला वेळ नसतो. तर तोडून आता शेवट असे राहिलेले आहेत आणि इथं मार्केट पण जवळ नाही की घेऊ आणि ह्या पेरूची भरपूर अशी पेरू लागलेले आहेत तोडून पण अजून इतके आहेत. तर आज वातावरण खूप छान झालेलं आहे कारण दिवस मावळायला आणि आता थंडी भरपूर अशी थंडी आणि थंडीतनं ज्वारी लवकर उचलते पाणी दिल्यानंतर वाढते. तर आता वाढायला लागली आणि हे सीताफळ आहेत आणि तुम्हाला सांगते हे पेरू पहा अजून आणि हे काय पेरू आहेत ना भरपूर असे हे आणि कुणाला पाहिजे असेल त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला मी पाठवून देईन. तर हे नाही तर खायला तुम्ही घरी या. हे भरपूर असे आणि खाली सडलेत पण ज्याला पाहिजे असतील त्यांनी या खायला. आणि हे दुसरं पेरूचं झाड तर ही आहे पिंक तैवान पेरूची झाड आणि ह्याला कटिंग ती व्यवस्थित केल्यानंतर किती पेरू लागतात आणि हे खाली पण टाकून दिलेले. तर ही आहे पिंक तैवान. तुम्हाला कसा वाटतो हा व्हिडिओ ते नक्कीच सांगत जा आणि तुम्हाला कोणत्या रिलेटेड म्हणजे शेतीविषयी किंवा किचन जे पाहिजे तसे व्हिडिओ मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही मला अशीच साथ देत जा त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तर मी इकडं ह्यासाठी आलते की गाई पण न्यायची होती आणि दुसरं पण मला काम होतं मी आलते. तर हे तुम्हाला कशी वाटली हे रान आणि तुम्हाला असं प्रत्येक आमचं शेत पाहायचं असेल तर मला सांगा तो पण मी प्रयत्न करा. चला मी गाय कुठं बांधली म्हणजे मी सकाळी नेऊन बांधली कारण आता काही गवत पण नाही एवढं आणि कसं पडीक रान आहे आणि तिथं बांधलेली. आणि हे सीताफळ पण असे छोटे छोटे राहिलेले पण विकण्यासाठी माणसं नाहीत त्यामुळं म्हणजे असून पण कधी कधी त्याचा यूज होत नाही म्हणजे कोणाचे होत नाही.
तर हे पहा काही काही झाडांना, आणि ज्वारी पण छान आली, खाण्यापुरती होऊ शकते. आणि मला काही एवढं छान असं बोलता येत नाही, कारण मला व्हिडिओ समोर किंवा असं बोलता जास्त येत नाही, तर तुम्हाला समजून घ्या तुम्ही मला. तर हे पडीक पण आमचंच आहे, म्हणजे आमच्या भाऊकीतले आहे. आणि ही वरती दुसऱ्या चुलत सासऱ्यांचं रान आहे, कारण ही पूर्ण अशी लाईन आहे. तिकडं दुसऱ्या गाव शिव लागेपर्यंत आमचे शेत आहेत. तर इथं गाय अशी बांधलेली आहे आणि तिला आता घरी जाण्यासाठी ती ओढत आहे. चला मी ती सोडते आणि पुन्हा भेटते. तर इथून उतरण्यासाठी असा उतार आहे जास्त. तर गाय पण किती भीत भीत खाली उतरते, आणि ही तिच्यासाठीच लावलेले. तर भाजी घ्यायची होती मेथीची, पण आता भरपूर उशीर झाला, दिवस पण मावळलेला. आणि पुढं मी गवत पण घेऊन ठेवलंय. आणि इथंच वरती आमच्या शेतातलं घर आहे, आणि जांभळीचं झाड मध्ये आहे ना, त्यामुळे काही एवढंच फारसं दिसत नाही, समोरून दिसत. तर हे आहे शेतातलं घर, आणि ती कंपाऊंड दिसतंय ना त्याच्यावरती ते शेततळ आहे, आणि त्यात पाणी भरून ठेवलेलं असतं. आणि हवं तेव्हा आम्ही झाडांना, निंबोनीचे झाडं, आणि तुम्हाला पण दुसरे पण गावाकडील किंवा म्हणजे गावाकडील तुम्हाला व्हिडिओ कोणते पाहायचे आवडेल असं पण सांगू शकता. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. तर इथं मी गवत घेतलेलं आहे, आणि एक वासरू छोटस आणि एक मोठं, ह्याच गाईचे वासर आहेत. तर त्यांच्यासाठी ही गवत घेतलेलं आहे, आणि आता ही मी डोक्यावर घेणार आहे.